महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, मनसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागावं, राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा। कोरोना काळात एफबी लाईव्ह करणाऱ्यांनी देशहिताचं सांगू नये, संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर राऊतांनी टीका करण्यापेक्षा लोकसभा लढवावी, देशपांडेंचा सल्ला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तिसरी उमेदवार यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी, मात्र माढ्याचा तिढा अद्याप कायम। जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये नाराजी, विश्वजित कदम विशाल पाटील नाराज, सांगलीमध्ये आज काँग्रेस नेत्यांची संयुक्त बैठक। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात उद्या महायुतीचा मेळावा, मोहोळ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे उतरणार मैदानात। मुख्यमंत्री पदासाठी देश आणि धर्मावर पाणी सोडलं, यांचं बिनशर्त असतं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद मागतं, आशिष शेलारांची ट्विट करत ठाकरेंवर टीका। लोकसभा निवडणूक काही दिवसांवर, पण जागा वाटपाबाबत महायुतीत संभ्रम, सत्ताधारी पक्षांमध्ये अद्याप 5 जागांचा तिढा कायम। पंतप्रधान मोदींची रामटेक कन्हानमध्ये प्रचार सभा, ठाकरेंच्या टीकेवर मोदी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष। लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या सभांचा धडाका, 180 सभा, 30 रोड शो, 200 पेक्षा जास्त कार्यक्रम, पंतप्रधान 2019चा रेकॉर्ड मोडणार। मराठा आरक्षण विरोधी याचिकेवर पूर्णपीठासमोर आज सुनावणी, मराठा आरक्षणाला विरोध आणि समर्थन देणाऱ्या याचिकांवर होणार सुनावणी। हार्बर ट्रेनचा बोरिवलीपर्यंत होणार विस्तार, गोरेगाव ते मालाड आणि मालाड ते बोरिवली अशा 2 टप्प्यामध्ये विस्तार करण्याचा रेल्वेचा निर्णय। बाबा रामदेव बालकृष्ण यांनी सुप्रीम कोर्टासमोर पुन्हा मागितली माफी, मात्र कोर्टाचा माफी स्वीकारण्यास नकार, तर दोघांनाही आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश। केजरीवालांना न्यायालयाकडून दुसरा धक्का, दिल्लीच्या राव सेवेंनी कोर्टानं फेटाळली केजरीवालांची दुसरी याचिका, केजरीवाल आठवड्यातून 2दाच त्यांच्या वकिलांना भेटू शकणार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।